पुढचा नंबर या. हा या जय हो राणीमा. नंबर द्या. नमस्कार राणीमा. काल रातच्याला हिरीवरनं मोटर गायब झाली आणि मोटर नाही म्हणजे शेताला पाणी कसं द्यायचं. हाताला आलेलं पीक जळून जाईल आणि नवीन मोटर आणायची म्हणलं तर पैक पण नाहीत. मोटर गायब झाल्या. हळू ठोकी जा. माझ्या गिरणीच्या पट्ट्याचं विचारू का यांना. मग विचार की कायमचा उपाय मिळेल, रानाचा ताप मिटेल. हा यांची झाली ती विचारतो. मोटर गायब झाली. सांगा की कुठं सापडेल ती मोटर. मोटर गायब झाली. अहो त्याच्या पुढे सांगा की कुठं माझी मोटर सापडेल. हॅलो काय झालं. बापू कसला आवाज दिला ना मग. राणीमा माझी मोटर कुठं सापडेल सांगा. वय वय सांगा नक्की. जमा की जरा. आम्हाला प्रश्न विचारायचे सांगा की. होय बोला बोला. राणीमा काय झालं सांगा की. सांगा कुठं आहे की सांगा. जय हो जय हो जय हो जय हो मल्लिकात देवी. ए बाई उठ उठ. नाही अगं असं काय करायला लागली. उठ म्हणतो का नाही. उठ उठ उठ. नाही नोकरासारखं राहावं. मी अजिबात उठणार नाही. ओ दादा अहो यासने सांगा की उठायला. राणी माणसा समोर कशा बसल्यात बघा की. सांगा उठायला. अहो सांगा की राणीमा माझ्या मोटरीचं काय झालं. आम्हाला प्रश्न विचारायचे सांगा की. होय बोला बोला. मी अजिबात उठणार नाही. ओ सरका ओ बाई चला उठा. अगं बाई उठ म्हणलं का नाही. उठ. नाही नाही नाही. अगं उठ. नाही नाही. राणीमा की जय हो. उठ राणीमाचे पाय सुधरवणार. अगं एक मिनिट देता मागो. हो माग याच्यात दे. उठ. नाही मी माझ्या राणीमाच्या पायशीच राहणार. उठ. राणीमा पडली असते आता. उठ म्हणतोय ना. उठ नाही तर गुळी घाली आता.
ते ना जेवणाची वेळ झाली थांबवायचं का थोडा आहे. कशासाठी? पोटासाठी. आमच्यासाठी तुम्ही उपाशी नाही राहायचं. जेवण घ्या, जेवण घ्या, जेवण घ्या. परत बसलीस. उठ. भाई उठाले की हे काय आता उठते हे बघा. उठलेच. चला चला जावा समजाने जावा. नेक्स्ट टाइम या. नेक्स्ट टाइम. अहो माझ्या मोटरीचं काय? पुढच्या टायमाला चला चला उठा उठा. पुढच्या टायमाला हा जावा जावा. आता राणीमाच्या भोजनाचा टाइम झालाय. आता तुम्ही बी जेवा हा. जावा जावा जावा. राणीमा. जय जय हो, जय हो राणीमा. अरे जय हो राणीमा. कलमत अलमत कलमत खतर झालं सगळं. हो पक्क गॅरंटी आहे. हा मला पक्की गॅरंटी. गावातलंच कोणतरी या समजा चोऱ्यांमध्ये सामील आहे. तर त्या पप्प्यान बापूवर डाऊट आहे. आपण त्यांच्यावर नजर ठेवूया. आज ती दोघं घावणार म्हणजे घावणार. चला चला चला. पप्या अरे आपण घावलं बिवलं तर आपली हाडं खिळखिळी होतील. ते बिया थंडीत. अरे दौलतवाडीची माणसं चोरासनी कसं बुकतात माहिती ना तुला. अहो न घाबरणाऱ्यांचीच दुनिया असते. हा आपल्याला काय नाही होत. आपल्याला कोण काय नाही पकडणार. आवरा की बार 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 बार. मग तुम्ही इकडे लक्ष ठेवणे. आवरा. अरे बस की इथं. आमच्या गावात चोरी? राणीवाचं गाव आहे. राणीवाच्या गावात चोरी करत. आता राणीवाला सांगू तुमची राखच करायला. राणीवा माहिती का तुम्हाला कोण आहे? वाळवंटातली राणी. माझी बायको आहे राणीवा. पळत नाही. एक मिनिट. हे सूरज आहे. अरे सूरज बाबा आम्ही बी भक्त आहे राणीमाचं. अख्खं गाव राणीवाचं बघताय. माझ्या बायको अंगाला राणीमा पावली. मला लॉटरी लॉटरी लागली लागली. लॉटरी लॉटरी 5 लाख रुपये लॉटरी जिंकलो. नाही म्हणजे तशी आम्हाला बी राणीमा पावली म्हणून आम्ही असं फिरतीवर आजच्या रस्त्याला. राणीबाचं भक्त आहे आम्ही. कसं चोरी करेन? दूध आहे बापू. आपण राणीमाचं दूध आहे. तू अरे सूरज आहे इकडे की. ओळखलं नाहीस काय मला? मला ओळखलं नाहीस काय? नीट बघ माझ्याकडं. माननीय परेश पाटील आणि हे आपलं बापू. बाप्या वर्षी कुठे आणि एवढं राज्याला काय करायला? ते राणी मानं हुकूम दिला. म्हणजे की गावात जरा नजर ठेव, लक्ष ठेव. काळी सावली पडणार आहे गावावर. सावली काळीच असती. बर बाबा पांढरी समज खपूस. वय वय त्याची तर सावलीच पडत. बाबा ते नाही सूरज इकडे की. 5 लाखाची लॉटरी लागली म्हणे तुला. राणी
लागली लागली लॉटरी लॉटरी लागली लागली. वा 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 वा. राणी मला दक्षिणा दिली का नाही दिली का नाही दिली का नाही? घरातल्या घरात कोण दक्षिणा देतंय? हेच चुकतंय तुझं. अरे बाहेरचं आणि आतलं असं देवीच्या समोर काय नसतंय, समधी समान असतात. वय वय. आणि समध्यानी दक्षिणा द्यायला लागती तवाच कुठे राणीमाची कृपावती. अच्छा, म्हणून आणि माझ्या दुसऱ्या लॉटरीला नंबर दिलेला नाही मला. असं काय नाही राहिलं. तर कसं आहे माहितीये काय, हे काम कर, देवीच्या समोर कधी दक्षिणा ठेव, म्हणजे तुला मोठ्याच्या मोठं बक्षीस लागल. अरे 50 लाखाची लॉटरी लागल तुला. काय सांगतो? किती दक्षिणा द्यायची? ते काय महत्वाचं नाही आहे. तुझ्या ते स्वखुशीने दे की तू स्वखुशीने दे. तसं खरं तर 10% नियम आहे. हे स्वतः सांगतो ते. नाही दोघांचं. ते वेगळं बोला. असं असं आपण टक्क्याला माणूस आहे अजिबात नाही. मी तुला सांगतो बघूया, हे बघ तू हे एवढं घे. हा नाही राहू दे. बरोबर आहे. मी बघतो की. तू घे दे आणि राणी मला द्यायचं. कृपा करावं म्हणावं. घरालाच बघताय. घरातला भक्त कसला वाघ आहे माझा वाघ. अशी दिलदार माणसं पाहिजेत गावात. किती आहेस अशी? एकटा आहे मी. अरे किती आहे म्हणजे दोघांचं. इथंच बडबडायची काय गरज आहे काय? नंतर बघूया की. जय हो जय हो बाबा बापू हे थांबा 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 थांबा. कोणतरी आहे बाबू यायला लागले. ह्याला इथं लाईटी घालायला लावून ठेवलं. अरे मला काय माहिती, म्हणजे काय माहिती असते गावात कचरा 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 करायला माहिती माहिती. हे बघा बाबू, हे बघा ती पाटलाची कालवड उचलायची आणि कुठं लपवून ठेवली तुम्ही लाईटी ठेवायचं. मला काय सांगायचं नाही. हा मला सोडा सोडा, मी बघतो तोपर्यंत. सोडा सावकाश. हो, इकडे बघून येतो. काय झालं? कायच नाही, चला बघूया. हो, इकडे बघू काय? हा चला. तिकडे दिसल्यात मला. हो मालक 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 इकडे या इकडे या. इकडे काहीतरी आहे. कुठं? अहो इकडं. काय चाललंय? गावते असं वाटतं ना, कोणच नाही. होय की, पण मालक मी एकदम खरं सांगतो, इथं पक्क कोण ना कोणतरी होतं आता. आपण इकडे कोणच नाही, असं कसं? तेच तर मला बी काय कळना झालंय. बरं राहू द्या, चला आपण तिकडे बघूया. चला. पप्या, अरे आपण 2 वेळा गावता वाचलोय. नको बघा आता बस. मी खराय बाबा. 2 वेळा वाचलो का नाही
तसं अजून एकदा वाचू शकतो आपण. गमत जरा. अरे एवढं बेडेरिंग चांगलं नाही मरता. मला हे कामच करायचं नाही. बापू नेमून दिलेलं काम आहे ते रातच्यालाच बाहेर पाहिजे. अरे तुला कळत कसं नाही? रानाने जिजा या दोघांच्याकडे काटे आहे ते. जर आपण गावलं गेलो तर आपली हाडं बी जागेला राहणार नाहीत. तुला कळत कसं नाही? तू त्या दोघांचा बी बंदोबस्त कर बघू. हे बघा मी काय म्हणतो, मला बाकीच काय माहित नाही. रानाने जिजा या दोघांचा बंदोबस्त कर. कुठनं आले तरी माझ्या नशिबाला म्हातारं बघतो. हा म्हणून करतो तायडीला. आता ही तायडी म्हणजे आमची आळशी तायडी आहे. सर्किट तायडी आळशी. आता काय काय चावाले बापू. ही आळशी तायडीनं फोन उचलला म्हणजे नशीब, नाहीतर अवघडच आहे आपलं. हे बघ तिनं फोन उचलला नाही. तिला सांग आपलं काम बंद आणि राहिलेला पैसे वाटून घेऊ. कपास करा. बोल रे पप्या, बघा रातच्याला कशाला फोन केलाय? तायडे एक घोळ झालाय ग. काय? अगं ती राणा आणि जिजा दोघं गावावर पाळत ठेवून आहेत आणि आम्हाला उगीच अडचण निर्माण करायला आल्या. त्यांची अडचण व्हायला आम्हाला. ती दोघं कशाला तडपडले तेवढ्या रातचं? ती जिजा कशी आहे ते तुला चांगलंच माहिती आहे ना बघ. हा आणि हे बघ त्या राणानं आणि जिजानं जर आम्हाला हित धरलं तर तू घरात बसून गावशील. तुम्ही दोघं खाऊ नका तिला. होय ना, मग काय तर कर. त्या दोघांचा बंदोबस्त कर. हे बापू म्हणाला त्या दोघांचा बंदोबस्त झाल्याशिवाय मी कामच करणार नाही. या जिजाने तर वात आणलाय आम्हासनी. आमची दासी बनवली तरी चोचा मारायचं काही थांबत नाही. स्वतःच सगळं. हे बघ काय तर कर, नाहीतर आपण सगळेच जाऊ बाराच्या भावात. ठीक आहे, आजच्या आज आत्ताच्या आत्ता रात्रीच इलाज करतो तिचा. कसा करणार? हे आमचं आम्ही बघतो. दोघं लोड घेऊ नकास. तुम्ही दोघं तुमची कामं नीट करा. आणि वय उद्याच्याला जास्त अडचणी निर्माण व्हायला पाहिजेत. हा चल करतो ठेवतो फोन आता. तुम्ही सकाळ सकाळी आलासा तेव्हाच मला कळलं बघा. त्या बाईने काहीतरी आडा घातला असणार. काय घ्या. हो ना भाऊजी. अहो जाऊबाई राणाजींना फसवायला लागले. ते काय त्या पहिल्यापासूनच करता आलेत. नाही पण ते वेगळं आणि हे वेगळं. आता तर जाऊबाई राणाजींच्या भावनेशी खेळायला लागले आणि राणाजी फसताय. का? काय झालं? अहो आता तर त्यांच्या अंगात राणाजींच्या आई येऊन बोलायला लागले आहेत. काय? हो ना. आणि आता आई म्हटल्यावर राणाजी पूर्णपणे जाऊबाईंच्या कंट्रोलमध्ये गेले. बहिणी साहेबांनी राणाची बरोबरच धरल्या बघा. आता आईच्या नावावर जाऊबाई काहीही करते. आता काय करायचं मग? काय करायचं म्हणजे हे सगळं थांबवायला पाहिजे. अहो त्यांना अडवलं पाहिजे. आपण एक काम करूया काय? पोलीस स्टेशनला जाऊया. पोलीस स्टेशन? वय गावकऱ्यांनी फसवून त्यांच्याकडनं पैसे उकळाल्यात अशी तक्रार देऊ आपण. नाही नको. असं घरातल्या व्यक्तीची पोलिसात कशी कंप्लेंट करायची? वहिनी उगं तुम्ही आता रानासारखं इमोशनल होऊ नका. अहो आपल्याकडे पोलिसात जाण्याशिवाय दुसरा मार्गच नाही. त्या बाईचं प्रकरण वाढतच जाणार बघा. ठीक आहे, जाऊया आपण पोलीस स्टेशनला. काय काम आहे आता? काय भानगड केलीस? साहेब कुठे आहेत? काम काय आहे? तक्रार करायची होती मला. बिन तक्रारीचा एक दिवस जातोय का नाही? पहिला त्या रानादाची तक्रार, मग तुझ्या त्या नवऱ्याची तक्रार. ओ तू काय माझा नवरा बिवरा नाही काय? राणादा नवरा नाही नाही म्हणत असताना तू त्याला नवरा म्हणालीस आणि तो माणूस सगळं पुरावा घेऊन आला तर तू त्याला नवरा म्हणत नाहीस. त्या गोष्टी कशाला काढायला लागला आता? काढणार की. राणादा लई ताप दिला या बाईनं. हे बघा आता मी तक्रार करायला आलो. तेवढे नोंदवून घेताय का नाही तेवढं सांगा. हे बघा काय गोंधळ काय चाललं? साहेब तेवढी एक तक्रार करायची होती. या बसा बसा. काय तक्रार आहे? साहेब गायकवाडांच्या वाड्यात थोतांड सुरू आहे. नंदिता गायकवाड त्या का नाही त्यांच्या अंगात वाळवंटातली कुठली तरी राणी माल्या असं सांगून लोकांना फसवायला लागले. त्यांच्या विरोधात मला तक्रार करायची. वहिनी साहेबांच्या विरोधात तक्रार? हा साहेब जे सुरू आहे ते लई चुकीचं सुरू आहे बरं काय. ही बाई गावाला फसवायला लागल्या. तिला अडवा. तुला फसवलं का? नाही
हे बघ, ज्यांना फसवले त्यांनी तक्रार करू दे, मग बघू काय असेल ते. हो साहेब, ती समधी माणसं आता अंधश्रद्धेच्या नादाला लागल्यात. ती कशी तक्रार करणार? मी आलोय का नाही करायला? घ्या की नोंदवून. हा, काय गुन्हा नोंदवायचा तू सांग आता. गावातल्या माणसांच्या फसवणुकीचा. कसली फसवणूक? हं? गावात माणसांच्या घरात रातच्याला चोऱ्या व्हायल्यात आणि त्या वहिनी साहेब दिवसा अंगात देवी आली म्हणून त्या चोरी झालेल्या वस्तू परत मिळवून द्या लागल्यात. म्हणजे माणसांच्या गेलेल्या वस्तू मिळवून देणं हा काय गुन्हा झाला का? हं? तर काय डोसक्यावर पडलाय काय तुम्ही दोघ जण? उलट चांगलं काम करायला तू वहिनी साहेब. साहेब, समजा चोऱ्या वहिनी साहेबच करतात आणि सकाळी माणसाची सगळ्या चोऱ्या ते मिळवून पण देतात आणि वर दक्षिणा म्हणून लोकांकडनं पैसे बी उकळतात. होय, हे बघा, वहिनी साहेब चोऱ्या करते त्याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडं? हे बघा बाई, तुम्ही तुमची दुश्मनी अशी काढू नका. अहो, दुश्मनी नाही साहेब, सरळ सरळ अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार आहे. हो, जवळ अंधश्रद्धा कायद्यात बसल असा गुन्हा घडत नाही तवर ऍक्शन घेता येणार नाही. आणि लोकांच्या वस्तू परत मिळवून देणं हा काही गुन्हा आहे का? हे बघा, लोक वहिनी साहेबांच्या पाया पडतात, हा त्यांचा प्रश्न आहे. जोपर्यंत लोक फसवणुकीची तक्रार करत नाहीत तोपर्यंत तक्रार नोंदवून घेता येणार नाही. कळलं काय? हो, मग काय फसवणूक होईल तर थांबायचं व्हय? फसवणूक अडवणं हे बी कर्तव्यच आहे. होय. हे बघा, आमचं कर्तव्य आम्हाला कळतंय. आणि ज्याला तुम्ही अंधश्रद्धा म्हणताय ना, ती श्रद्धा आणि भक्ती असेल तर मग. आणि जर एखाद्या माणसाची श्रद्धा असेल तर तो गुन्हा नाही बरं का. जर फसवणूक झाली तर ती अंधश्रद्धा. अहो, पण ते वहिनी साहेब फसवणूकच करायल्यात. पुरावा काय? ते घोरपडे साहेब कुठे? त्यासनी आमच्या संगत लावून द्या म्हणजे समजल. हा, घोरपडे साहेबच राणीमाचं भक्त झाल्यात. पायी 11 किलोमीटर प्रदक्षिणा घालाय गेल्यात. श्रद्धा, त्याला आपण काय करणार? चला निघा आता तुम्ही, या. हे रेकॉर्ड. पोलिसांच्याकडे एक आशा होती, तर पोलिसच त्या वहिनी साहेबांच्या नादाला लागलेत. आता काय करायचं? प्रकरण फार अवघड झालंय हा भाऊजी. वय, या प्रकारातनं बाहेर पडणं वाटतंय तेवढं सोपं नाहीये. आणि वहिनी, हे वहिनी साहेबाचं प्रकरण बी चालू राहू देणे बरोबर नाही. आणि तुम्ही म्हणताय तसं रानाला जर त्यांनी जाळ्यात ओढला तर परत सगळं अवघड होणार बघा. एकदा त्यांच्या रानात जाळ्यात अडकून बाहेर पडलाय, आता परत फसायला नको. मी पण तोच विचार करते, तर काय करायचं काही समजतच नाहीये मला. आपण पोलीस म्हणतात तसं गावच्या लोकांनी समजावून त्यासनी तक्रार द्यायला हवे काय? लोकांना समजावणार कसं? त्यांचा विश्वास बसलाय. हा, उद्या गावचं सरपंच आहे, गावचा सगळा कारभार त्याच्या हातात. त्याच्याकडे जाऊया काय आपण? हा, असं केलं तर चालेल. हा. अवधूत भाऊजींनी जर का मदत केली ना तर बेस्टच होईल. होय. त्यांना जाऊन समजावूया. वहिनी, होय राणा भाऊजी. राणा भाऊजी, अहो ही बघा दक्षिणा थोडी जमा झाल्या, लोकांनी स्वखुशीने दिल्या. आम्ही काय म्हणतोय, ह्या सगळ्या पैशांचा उपयोग आपण गावच्या विकासासाठी करूया काय? राणा भाऊजी, काय झालं? एक विचारायचं होतं. होय होय, विचारा की. नाही, तुम्हासनी नाही, ते राणी मासनी विचारायचं होतं. अच्छा, खरं तर आम्ही लय दमलोय बघा, पण तुमच्यासाठी किती बी कष्ट करायची तयारी आमची. हा, एक मिनिट. हा, संदे, खतर 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 खतर, हलमत 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 हलमत. बोल,
बोल काय अडचण आहे तुझी? अरे विचार, काय अडचण आहे तुझी? म्हणजे हे विचारायचं होतं की मला नको ते माणूस कुठे आता? कोण? अहो मला नको ते माणूस हो. नाव 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 सांग की राणा, त्याशिवाय राणी मला कसं कळणार बाबा? नाव सांग, नाव सांग. माझी बायको अंजलीबाई कुठे आहेत? शाळा, वर्ग, मास्तरी नाही काय ती? होय. कुठे आहेत त्या? शाळा, वर्ग, घर, संसार. तुझ्या बायकोनं दुसरं लगीन केलंय. ती खुश आहे आता. काय? पण असं कसं? झालंय तसं. ती तुला विसरल्या. तिचा नाद सोडून दे. राणा, तुला मी आधीच सांगितलं होतं, या बायकांसारखा जुलूम आणि दगापटका दुसरं कुणी बी करत नाही. म्हणून तरी मी पत्नी पीडित पती संघटना उभी केली ना. माझं अजून ऐक, तू ये आमच्या पपी संघटनेत ये रे बाबा. हा, ए राणा. खतर खतर अलमत अलमत खतर खतर अलमत अलमत खतर खतर अलमत अलमत. बस 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 बस, ती गेलं आता बाहेर. रायडे, फार वाट लावून टाकलीस की या बिचारीची. पप्प्या, मी बायका काय दगा फटका करतो काय रे? अगं नाही नाही, ते कौतुक केलं होतं. बघ आता, तो ठोकळ आयुष्यात परत आपल्या नादी नाही लागणार. त्याचं मानसिक खच्चीकरण कसं हळूहळू करतो की नाही बघच तू. नाही 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 नाही, आणि त्या जिजाचं काय? ती खरी डेंजर आहे. अरे ती या ठोकळ्याच्या जीवावर उड्या मारत्या. आता त्योच मातीत गेला तर तिला बी मूठ माती बराबर देतो बघा आम्ही. आणि देणार. अरे वा, अरे ही बेस्ट आहे. बहिणी साहेब, भाऊ एवढ्या खुशीच्या मोक्यावर मामासने कशा पायी नाराज करतायचा? नाही म्हणजे 50-50 राहू दे, निदान 10% तरी द्या की आमासने औषध पाण्यासाठी. घे, त्यासनीच दे. 10% घेतली. अरे उचलून काय तुझं तात्या लावणार काय कानाला? हॅलो, काय कसला बंदोबस्त केलायस ग? सगळी बोंब झाल्या, घोळ झालाय सगळा. आता आणि काय झालंय? तू काय म्हणाली होतीस तायडे? त्या रानाचा आणि जिजाचा बंदोबस्त करणार म्हणाली होतीस की नाही? त्या रानाचा बंदोबस्त केलास, पण जिजाचा कोण करणार? ती जिजा तुझ्या विरोधात माणसं गोळा करून तुझ्या घरावर मोर्चा घेऊन येणार आहे. काय? आमच्या विरोधात मोर्चा? वय, गावातल्या बायका पोरं सगळे जमा करल्या, तुझ्या विरोधात त्यांना भडकवले. आणि राणीमा हे थोटांडा आहे असं सांगायला लागल्या ती. माणसाला सुखासुखी खाऊ बी देत नाहीत माणसं. पप्पा एक काम कर,
जाण थोबाड फोड तिचं. करता येईल असं काहीतरी सांग. मोर्चा आला का नाही घरावर लय अवघड होईल बघ. अरे ती अडाणी जिजा ढेकाचा मोर्चा काढणार आहे काय? ते महाजन लीड आहे मोर्चाचा. त्या मास्तराचं भ्या मोडलं काय? काय करता येईल तेवढं सांग. उगाच लांबट लावत बसू नकोस. हे बघ, मोर्चा जर घरावर आला तर लय अवघड होईल. आणि तो मोर्चा कसा हाणून पाडायचा ते सांग पहिल्यांदा. एक आयडिया आहे. हा. तो मास्तर जर मोर्चाला नाही आला हा. तर मोर्चाचा लीडर कोण? जिजा. अरे त्या अडाणीवर कोण विश्वास ठेवतय? हे बघ, काय बी कर पण त्या मास्तराला थांबवू. या अडाणी जिजाच्या मोर्चाला कोणी बी भीक घालणार नाही. कळलं काय? आता खाऊ काय आम्ही? का तू तर माझ्या बंधू भगिनीनो आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपल्या गावामध्ये ही जी काही लोक अंधश्रद्धा पसरवित आहेत त्या विरोधात आवाज उठवणं हे आपलं कर्तव्य आहे. या जादूटोण्याविरोधात आपण एक लढा उभा करू, आंदोलन करू आणि या वाईट गोष्टींचा नायनाट करू. मला खात्री आहे की या लढ्यामध्ये आपल्याला नक्की यश मिळेल. टाळ्या. हा तर मुलांनो, आपण आता ह्यो मोर्चा काढायचा आणि या मोर्चात जास्तीत जास्त जण सामील होतील असं काय तर आपण करायचं. हा काय? आणि प्रत्येकानं 4 जणांना समजावून सांगायचं. आम्ही सांगतो पण माणसं येतील याची काही गॅरंटी नाही बघा. मी काय म्हणतो, तुम्ही सांगून तर बघा. जास्ती अक्कल आहे ती येत्याल. सर आम्ही काय करायचं? ए मूर्खा, सर काय सर? हेड सर म्हणायचं. हेड सर विसरलास काय? चल रे बंड्या घरला. ए घरला काय घरला? हा? मोर्चा काढायला नको? मोर्चात कोण येणार? आम्हाला नाही मोर्चात यायचं, आम्ही चाललो. ए काय म्हणालीस? नापास व्हायचंय का तुला? हा? हो सर. पोरांवर भडकू नका की. ती गेली तर आपल्याकडे काहीच उरणार नाही. ह्यो मोर्चा यशस्वी करायचा तर आपल्याला पोरं पाहिजेत. आपण 5-7 जणात काय करणार आहे? पोरच तुमचा मोर्चा यशस्वी करणार. अरे काय बाळा. अरे बाळा, मी गंमत करत होतो. हा? मुलं म्हणजे देवाघरची फुलं. हा? नाही हा रागवणार तुझ्या भावाला. पण मोर्चा काढायचा, मोठा मोर्चा. हा? हेड सर मोर्चात काय करायचं? अरे काय करायचं म्हणजे हा फलक लावायचे, घोषणा द्यायच्या, जनजागृती करायची. हा? सगळी तयारी केलेली आहे आम्ही. अरे द्या साहित्य द्या. आपण मोठा मोर्चा काढायचाय. हा काय? घ्या लवकर सगळं. घे दिवा. पेन देतो थांबा. ठीक आहे. मोठ्या अक्षरात लिहायचं. लवकर लिहू. सगळ्यांनी एकमेकांचं घेऊन वापरा पेन. हा काय? चला लिहू लवकर. आता समजांनी आपण सुरुवात करूया. घ्यायला घ्या.